गोड दिसतेस. सावित्रीताई, समजा तयार आहे ना? हो मारुती दादा, सगळं तयार आहे. तुम्ही जरा श्वास तरी घ्या. नाही, ती माणसं कधी पण येतील ना. बरोबर. चला लवकर. पारू, तुझ्या बाळाला ना तुला सासरी पाठवायची जरा जास्तच घाई झालेली दिसते. पण खूप प्रेम आहे हा तुझ्यावर. म्हणूनच माझ्या लग्नाची गडबड करू लागलाय. बाळा, अगं वरवरची गडबड आहे. त्यांच्या मनात काय चाललंय ना ते त्यांनाच माहिती. अगं लग्नाच्या पोरीच्या बापाचं मन कोणाला कळलंय बाळा? काय विचार करतेस? मारुती दादांची काळजी करू नकोस हा. आम्ही सगळे आहोत ना त्यांची आणि गणीची काळजी घ्यायला. पारू, पाहुणे आले, पाहुणे. आहो आले वाटतं तुझे. सावित्री आत्या. नमस्कार. नमस्कार. नाही नाही, असू दे असू दे. हे काय, आई वडील नाही आले? आई ये. बाबा, आई या ना या. नाही नाही, असू देत असू देत. हा हा. घ्या ना, घ्या. पाणी घ्या. हा. थँक्यू. ते घर सापडायला काही त्रास नाही ना झाला? हो तर अहो, किर्लोस्करांचा बंगला म्हणल्यावर तो कुणीही सांगतं ना. शिवाय अजय सोबत तुमचा फोन झालेलाच होता. हो हो. ओळख करून देतो. मी मुलाचे वडील. नमस्कार. आणि ही मी मुलाची आई. आई आई. नमस्कार नमस्कार. त्यांचं लव्ह मॅरेज झालंय. बाबा घाटावरचे, आई कोकणातली, त्यामुळे जरा भाषेचा. आणि हा माझा मुलगा अजय. नमस्कार. नमस्कार. तुमची मुलगी काय असा? कुठे आहे? हा, तुमची मुलगी कुठे आहे? आणि ती फार सुंदर आहे आणि माझ्या मुलाला ती खूप आवडते आणि त्याने तिला पसंत केली आहे. म्हणजे छानच असणार ती. हो ना? बरोबर. ते आतमध्ये आवडते. बसा तुम्ही, मी बोलून आणतो. बर, समजा तयार आहे ना? चला लवकर, वाट बघतेत. चला फारू थांब. पदर नीट घे. हा असा खांदे वर. हा, आणि हा घे चहा आता. असा सावकाश. अगं बाई, आता काय झालं? गजरा राहिला की आता. अरे देवा, मी आणलाय पण गाडीतच विसरलो. गजरा? मारुती मामा विसरलेत वाटतं. पारूसाठी आणलं असेल. नेऊन द्यायला हवा. बरं आता राहू देत. चला पडदिशी घ्या. बर चल. ही आमची पार्वती. लाडानं आम्ही तिला पारू म्हणतो.
पाया पड. असू दे असू दे असू दे. असू दे सुखी राहा. होय. छान केले तर पोहे आणि मुलगीही सुंदर आहे. पोह्यावरूनच स्वयंपाक पाण्याचा अंदाज येतो. मुलगी आम्हाला पसंत आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेला. आमची पारू म्हणजे परीस आहे परीस. ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनं करल बघा. काय अजयराव, करायचं ना फायनल? चला, आता घोळ मिटला. आता फक्त एक अडचण आहे. काय, लग्न जरा लवकर करावं लागेल. मारुती मामा, हा गजरा तुम्ही गाडीतच विसरला होता. हो 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 सॉरी. ओ आदित्य बाबा, अहो या ना, या आतमध्ये या. नाही 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 तुम्ही चला. हो या, हो या या. बसा बसा बसा. या या या. बसा बसा. हे आमचे आदित्य साहेब, यांच्याच गाडीवर मी ड्रायव्हर आहे ना. आदित्य बाबा, ह्यो पोरगा आहे. हॅलो. ह्या त्यांची आई आणि ते त्यांचे वडील. चला मी येतो. नाही नाही, अहो अहो, तुम्ही कुठं निघताय? अहो आता तोंड गोड करूनच जा. जवळ जवळ पक्क झालंय. हो. अरे वा. पारू, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी, तुमचं नाव? अजय. अजय, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि सर, तुम्ही खरंच थांबा थोडा वेळ. हो हो. ओके. आपल्या वेळची पिढी वेगळी होती आणि आत्ताची पिढी वेगळी आहे. तुमची काही हरकत नसेल तर मुलाला आणि मुलीला एकमेकांशी थोडं बोलू द्यात का? काय, शेवटी संसार त्यांना करायचा आहे ना. नंतर चिंता नको. ते काय साहेब, बरोबर ना? हो, ऍक्च्युली चालतंय की, म्हणजे आपल्याला काय त्याचं, तुम्ही म्हणाल तसं. हे बघ, तुझा फोटो सगळ्या न्यूजपेपरमध्ये आला होता आणि सगळ्या न्यूज चॅनेलवर पण दिसत होता. आणि योगायोगाने आमच्या ओळखीतनंच तुझं स्थळ माझ्यासाठी आलं. पारू, मी खूप लकी आहे की तू माझी बायको होणार आहेस. मी तुला प्रॉमिस देतो की तुला कायम सुखात ठेवेन. माझे आई बाबा, त्यांनी खूप खस्ता खाल्लेत माझ्यासाठी. दिवस रात्र काम केलं. त्यामुळे निदान आता त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी आरामात काढावं, सुखात काढावं, यासाठी मी तिकडे दुबईला जॉब करतो. सिक्युरिटी गार्डची नोकरी आहे, पण पगार चांगला आहे. इथल्यापेक्षा 4 पट चांगला आहे. 80,000 पगार आहे मला. 80,000? हो, 80,000.
पारू, मला माझ्यासारख्याच परिस्थितीत वाढलेली मुलगी हवी होती. परिस्थितीची जाण असणारी मुलगी हवी होती. मला असं मनापासून वाटतं की आपलं छान जमेल. बाय द वे, म्हणजे मला माहितीये की तुला इथली ओढ जास्तच असणार आहे, पण लग्नानंतर आपल्याला दुबईला जावंच लागेल. लगेच. लगेच? हो, लगेच. आणि लग्न सुद्धा आपल्याला लवकर करून घ्यावं लागणार. काय, तिथला जॉब ना खूप जबाबदारीचा आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर. त्यामुळे मला अशी मोठी सुट्टी घेता येणार नाही. तुला आवडेल ना दुबईला यायला? ते नाही आवडणार? खरं सांगू, मला इथनं लांब नाही जायचं. लांब नाही जायचं? अगं, उलट कित्येक मुलींचं हे स्वप्न असतं की त्यांनी परदेशात जाऊन सेटल व्हावं. पण माझी नाही. मला माझ्या अहिल्या मॅडमची मनापासून सेवा करायची आहे. बाची काळजी घ्यायची आहे. गणूला खूप शिकवून मोठा माणूस बनवायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. एक काम करू, लग्नानंतर तुझ्या धाकट्या भावाची जबाबदारी मी घेतो आणि तुझ्या बाबांची सुद्धा. पण मग आपण दुबईत कायमचं जायचं नाही? म्हणजे थोडे दिवस ठीक होतं, पण कायमचं म्हणजे? माझा जॉब. बरं, एक काम करूयात. लग्नानंतर 2-3 महिने तू माझ्याबरोबर चल दुबईला, नंतर ये परत इकडे. परत इकडं म्हणजे तुमच्या आई बाबांबरोबर मी राहायचं का? तुला जसं योग्य वाटेल तसं कर. समजा त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर ते कर, नाहीतर माझ्याकडे ये दुबईला. चालेल? हे बघ, आत्ता घाई नाहीये उत्तर देण्याची. तू नीट विचार कर, अगदी 2-3 दिवस विचार कर आणि मग उत्तर दे. निघूया? अलमिराज सिक्युरिटी कंपनीमध्ये काम करतो अजय. हो. अच्छा. मग काय अजयराव, पसंत आहे ना मुलगी? फायनल करायचं ना? हो, मला मुलगी पारू पसंत आहे. आमची बोलणी पण झाली आहेत आणि ती माझ्याबरोबर दुबईला यायला तयार सुद्धा आहे. सावित्रीताई, साखर घ्या. समद्यांचं तोंड गोड करा. बरं, फक्त आपल्याला लग्न 2 आठवड्यात उरकून घ्यायला लागेल. ऍक्च्युली माझी सुट्टी फार म्हणजे संपते माझी सुट्टी, त्यामुळे काका, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. लग्नाची सगळी तयारी मी करेन. अहो, आणि मला गाजावाजा करत लग्न करायचंच नाही. तुम्हाला कशाला उगाच खर्चात पाडू मी. मला पारूला उद्या घेऊन पासपोर्ट ऑफिसला जायचंय. त्याच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला मी फोनवर सांगतो. उद्या घ्यायला येईन मी. चालेल? येऊ? तुम्ही कशाला पाया पडताय? हा, या. लग्नाला या नक्की. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
असा कसा गजरा पडला? काही अशुभ संकेत तर नाही ना? गजरा पडला होता. देवच पावला बघा. वाटलं नव्हतं की पहिलंच स्थळ येईल आणि माझ्या पिल्लाला माझ्या घरट्यातनं घेऊन जाईल. हरकत नाही, पोरग सोन्यासारखं आहे. सुखात ठेवल ना पारूला. माझ्या नोकरीपायी अन्याय केला मी पोरीवर, पण हे पोरग समद भरून काढल. देवानी पण कसं नातं बनवलंय बघा बाप आणि मुलीचं. म्हणजे ज्या बापाला पोरगी आहे, जगातला सगळ्यात भाग्यवान बाप तो. पोरगी बापाला संयम शिकवते, पोरगी बापाला माया शिकवते, पोरगी बापाला प्रेम शिकवते, आणि पोरगी बापाला वादळा संग लढायला शिकवते. पोरीचा बाप हा पाषाणासारखा घट्ट आणि लोण्यासारखा मऊ असतो. पोरीमुळेच बाप असतो. माझी पारू माझ्यापासून लांब जाणार आहे. आदित्य बाबा, मुलगा चांगला आहे ना? म्हणजे तुम्हाला कसं वाटला? ओ चांगला आहे. फक्त बाहेर देशात राहतो तर एकदा फक्त चौकशी करून घ्या. हा हा, चौकशी तर करणार ना. बाकी काही लागलं तर आम्ही आहोतच. चला येतो. बर पारू, देवासमोर साखर ठेवायची ना. चला चला. देवा, वा गणी आणि देवी आईला सोडून कसं जायचं? पारू, थांब की, करतो की आम्ही. आता लग्नानंतर पण नवऱ्याच्या घरी हे सगळं तुलाच करायचं. असं कसं नको करू? अजून कामावर हाय मी, पगार घेते, पण काम करायला नको भाई? ठेव ग, करतो की आम्ही. पारू, तू काय तिकडे जाऊन महाराणी होणार आता? दुबईला गेल्यावर बाबा आम्हाला विसरणार, मग घोड्यावर जाणार की विमानानं? अगं, सावित्री सांगत होती की मुलगा एकदम राजकुमार आहे म्हणे. काय ग, काय झालं पारू? काय नाही, ते बा मला घेऊन अहिल्या मॅडमना भेटायला गेला होता, पण त्या कामात असल्यामुळे आमची भेट नाही झाली. म्हणून नाराज आहेस होय? पण लग्नासाठी तरी खुश आहेस ना? माझं काय ग, माझा बा खुश तर मी खुश. माझं लगीन हे माझ्या बाचं सपान होतं, आणि आता तेच सपान पुरं होतंय. ह्यातच माझा आनंद आहे. पण काहीही म्हण हा पारू, या शाळेत तू खूप सुंदर दिसतेस.
बरं ही साडी आहे ना, ही जरा बाजूला काढून ठेवा हा. कुठे गेली ती साडी? अरे आत्ता इथेच होती ना. वा, खूप सुंदर आहे साडी.